उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, त्याचप्रमाणे सर्व उपासक व उपासिका, आज ज्यांच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आहोत, मीही त्यांना अनेक वर्षापासून त्यांना जाणतो आणि या भोसले कुटुंबियाशी अनेक वर्षापासून एक त्यांचं जे कार्यानुरूप हे मला सगळंच माहीत असल्यामुळे मी या ठिकाणी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय जरी वादग्रस्त असला तरी चर्चेला घ्यायला काही हरकत नाही। तो विषय आहे की मृत्यूनंतर मनुष्याचं काय होतं, जीवांचं काय होतं, सत्वांचं काय होतं। बुद्ध परंपरा याविषयी विचार कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आहे त्याबद्दलही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर जगामध्ये जवळपास जेवढे तत्त्वज्ञ आहेत किंवा जेवढे धर्म आहेत आणि बुद्ध जो धम्म आहे, तर या सर्व या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं की पुनर्जन्म ज्याला म्हणतात ते बुद्ध धम्मामध्ये मानतात का मानत नाहीत अशा प्रकारचा जो संभ्रम पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि याविषयी लोक बोलायला घाबरत असतात किंवा बोलत नाहीत, चर्चा करत नाहीत। परंतु पुनर्जन्माची संकल्पना जर नीट लक्षात आली नाही तर नैतिकतेची संकल्पना नीट लक्षात येत नाही। कारण नैतिकता, नीती किंवा शील किंवा सदाचरण, जे काही कायिक वाचिक मानसिक आचरण किंवा दस कर्मपथ किंवा सर्व अष्टांग मार्ग असो किंवा बाकीचे सगळे भगवान बुद्धांनी सांगितलेले मार्गांग असो, त्या सर्व मार्गांगाचा याच्याशी खूप जवळचा संबंध असल्यामुळे आपल्या वर्तमान काळाच्या जीवनाशी तर त्याचा संबंध आहेच आहे, पण मृत्यूनंतरसुद्धा आपल्या जीवनाशी त्याचा संबंध असल्यामुळे की आपल्याला या गोष्टीविषयी कमीत कमी बौद्धिक स्तरावर तर विचार करणं आवश्यक आहे। जरी अनुभव स्तरावर आपण या गोष्टी जरी आपल्याला माहीत नसल्या तरी एक तर्काच्या आधारे किंवा अभ्यासाच्या आधारे किंवा भगवान बुद्धांच्या प्रवचनाच्या आधारे आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे। तर जगामध्ये जवळपास पुनर्जन्माच्या 3 संकल्पना प्रचलित आहेत। एक पहिली संकल्पना आहे त्याला भौतिकवादी पुनर्जन्म म्हणतात, की जे काही भौतिक तत्व आहेत त्या भौतिक तत्वांनी हे सत्व बनत असतात, व्यक्ती बनत असतात, प्राणी बनत असतात किंवा वनस्पती किंवा बाकी इतर कीटक पशु पक्षी हे सर्व या 4 महाभूतांनी बनतात असं मानणारी संकल्पना जी आहे त्याला भौतिकवादी लोक असं म्हटलं जातं। आणि हे लोक असं मानतात की जे सत्व जे 4 महाभूतांनी बनतात हे 4 महाभूत याच विश्वातील असतात आणि पुन्हा तो व्यक्ती किंवा तो मेला की त्याचा मृत्यू झाला की हे 4 महाभूत त्याच्यामध्ये विलीन होतात आणि असं काही चेतना किंवा आत्मा किंवा कॉन्शियसनेस असं काही असत नाही असं त्यांचं ते मत आहे। त्यापैकी भारतीय दर्शनामध्ये चार्वाक आहे, त्याच्यामध्ये अनेक पाश्चिमात्य दर्शनामध्ये आहेत किंवा आधुनिक भौतिकवादी जे काही लोक आहेत ते सुद्धा पुनर्जन्म वगैरे मानत नाहीत। दुसरा जो पुनर्जन्माची संकल्पना आहे ते आत्मवादाची पुनर्जन्माची संकल्पना आहे। जे आत्मा मानतात ती त्याच्यामध्ये की विशेष करून भारतीय जे काही फिलॉसॉफी आहे किंवा दर्शन आहे त्याच्यामध्ये सांख्य दर्शनाचा प्रभाव सगळीकडे आहे। सांख्य दर्शन जे कपिल मुनी होते त्यांचं जे सांख्य दर्शन आहे त्याच दर्शनाचा प्रभाव तुम्हाला बाकी जे भगवद्गीता वगैरे याच्यावर आपल्याला दिसून येतो किंवा ज्याला हिंदू धर्म किंवा सनातन धर्म म्हणतात त्याच्यामध्ये हाच तो प्रभाव आहे। मग भगवान बुद्धांनी सुद्धा सांख्य दर्शनाचा अभ्यास केला होता असं बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये जिक्र केलेला आहे। म्हणजे जर भगवान बुद्धांनी जर सांख्य दर्शनाचा अभ्यास केलेला असेल तर मग भगवान बुद्ध कुठल्या स्वरूपाचा पुनर्जन्म मानत होते हा पण एक बघण्याचा विषय आहे। तर या ठिकाणी जे आत्मवादीचे लोक आहेत ते काय म्हणतात, शरीर, मन आणि त्याच्या पलीकडे कुणीतरी एक नित्य, शाश्वत, सनातन, कुटस्थ, न बदलणारा, न परिवर्तन होणारा, असाच अनंत काळ राहणारा आणि मग तो कधी त्याला या 84,000 योनीतून जेव्हा त्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळेल तेव्हा तो जाऊन त्या ईश्वराशी काही त्याच्यात ईश्वरात मिलन होणार आहे, त्याला ब्रह्मात विलीन होणार असं म्हणतात किंवा ब्रह्माच्या समोर जाऊन बसणार
अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे रामानुचार्य अद्वैत वेदांत वगैरे यांची फिलॉसॉफी आहे. तर आता या ठिकाणी मग भगवान बुद्ध अशा प्रकारचं पुनर्जन्म मानत होते का, असा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तर या ठिकाणी बौद्ध परंपरेमध्ये पुनर्जन्माची संकल्पना आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणतात बुद्ध पुनर्जन्म मानत होते का, तर त्याचं उत्तर होय असं आहे, असं बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये म्हणतात. आता आपल्या विद्वानाचं कन्फ्यूज कुठं झालेलं आहे, गोंधळ कुठं झालेला आहे की या लोकांनी आत्मवादी पुनर्जन्म, भौतिकवादी पुनर्जन्म आणि भगवान बुद्धांच्या पंचस्कंदात्मक नामरूपाच्या संततीचा पुनर्जन्म सगळाच गोंधळ करून टाकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बुद्ध जी पुनर्जन्माची संकल्पना सांगतात त्या बऱ्याच विद्वानाला लक्षात आलेली नाही, ते गोंधळलेली लोक आहेत. मग या ठिकाणी भगवान बुद्धांनी जो पुनर्जन्माची संकल्पना सांगितलेली आहे ती कुठल्या स्वरूपाची आहे. जर ते आत्मा मानत नाहीत, नित्य मानत, तर का मानत नाहीत या गोष्टीकडे लक्ष देण्यासारखं आहे. तर या ठिकाणी त्यांचं असं मत आहे, सब्बे संखारा अनिच्चाती यदा पय्याय पස්සती अथ निबिंदती दुःखे हे समग्गो विशुद्धिया. म्हणजे या ठिकाणी जे काय तत्व आहेत, द्रव आहेत, म्हणजे या विश्वामध्ये जे काय अस्तित्व आहेत आणि ते सांगतात नामरूपात्मक अस्तित्व आहे. म्हणजे एक बाजूला रूप पण आहे आणि एक बाजूला नाम म्हणजे माइंड, कॉन्शियसनेस, चेतना किंवा विज्ञान असे ते शब्द वापरतात. आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्हीचं एकत्व, दोन्हीचं त्याचं मिश्रण जे आहे तो व्यक्ती असतो असं त्यांचं व्यक्ती किंवा सत्व म्हणा, पुद्गल म्हणा असं ते मानतात. म्हणजे या ठिकाणी पंचस्कंद जे आहे, आपलं जे स्वरूप आहे हे पंचस्कंदात्मक आहे आणि या पंचस्कंदामध्ये कुठल्याही प्रकारचा नित्य तत्व नाही. जे काय आहे अनित्य तत्व आहे आणि अनित्य तत्वामुळेच ती भव बनण्याची, पुनर्जन्म घेण्याची संकल्पना अंतर्भूत आहे. आणि ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, ह्याला तार्किक दृष्टिकोन आहे आणि स्वतः बुद्धांचा अनुभविक त्यांचा बौद्धात्मक ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांना जे बुद्ध झाले त्या बुद्धांमध्ये एक ज्ञान असं आहे की त्यांना पुनर्जन्माचं, अनेक जन्माचं ज्ञान आणि त्यांच्या स्वतःचंच 500च्याही जादा त्यांची पुनर्जन्माची जे काही जाती स्मरण आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माणूस मेल्यानंतर पुनर्जन्माची संकल्पना बुद्ध धम्म मांडतो आणि ती सगळी संकल्पना नाम रूप म्हणजे भौतिक तत्व आणि मानसिक तत्वावर आधारित आहे किंवा पंचस्कंदात्मक तत्वावर ती आधारित आहे. मग हे काय आहे तर अनित्य तत्वावर, अनित्य जे असतं तेच भाव बनू शकतं, नित्य जे असतं ते कधी भाव पण बनत नाही, ते कधी उत्पन्न पण होत नाही. अशा प्रकारची संकल्पना बुद्ध धम्मामध्ये आहे. म्हणून आपण हे काय अनित्य असल्यामुळे भाव बनण्याची संकल्पना कायमस्वरूपी चालू राहते, कंटिन्युटी चालू राहते. म्हणजे या ठिकाणी आपलं जे स्वरूप आहे हे भौतिक तत्वाचं आहे. म्हणजे क्या भौतिक तत्व आहेत, पृथ्वी धातू आहे, आप धातू आहे, तेज धातू आहे, वायू धातू आहे, त्याचप्रमाणे आकाश पण आहे. काय काय प्रवचनात भगवान बुद्धांचं आकाशाची स्वरूपसुद्धा, पण आकाशाला आपण भौतिक मानत नाही, परंतु पोकळी असल्याशिवाय आपल्या शरीरातलं रक्ताचं वहन होणार नाही किंवा जेवलेलं जे काही घशामध्ये उतरणार नाही किंवा पोटामध्ये उतरणार नाही किंवा मलमूत्र आपण विसर्जन करू शकणार नाही. आकाश आहे म्हणून तर त्याच्यामध्ये हे वहन क्रिया चालू राहते. म्हणजे पूर्ण पेशीमध्ये सुद्धा आकाश समावलेला आहे. आपल्या शरीरामध्ये आकाश पण आहे, पृथ्वी धातू आहे, आप धातू आहे, तेज धातू आहे, वायू धातू आहे. हे पंच महाभूत आहेत. परंतु आकाशाला आपण भौतिक न मानल्यामुळे, परंतु ते अनित्य स्वरूपातच आपण आकाशाला मानतो. म्हणजे या ठिकाणी 4 महाभूताचं शरीर आहे आणि या 4 महाभूतामध्ये जे सूक्ष्म अणुपरमाणू आहेत, मी मुद्दाम हा शब्द वापरला कारण आपल्याला मनाचं तत्व लवकर समजत नाही. अणुपरमाणू म्हणजे अतिसूक्ष्म, अधिक सूक्ष्म ते भौतिकच तत्व आहेत असं म्हणा, अतिसूक्ष्म भौतिक तत्व आहेत. आणि ते जे भौतिक तत्व काय आहेत, मग त्याला वेदना आहेत, संज्ञा बुद्धी आहे, संस्कार म्हणजे कर्म आहे आणि विज्ञान म्हणजे चेतना किंवा कॉन्शियसनेस किंवा जाणीवा आहेत. हे 4 घटक, हे मानसिक 4 घटक आहेत आणि हे सूक्ष्म आहेत. त्याचं जर अस्तित्व आपल्यामध्ये जाणवत असेल, शरीरापेक्षा मनाचंच अस्तित्व प्रगल्भ आहे. सगळा मनाचीच गडबड आहे, सगळं मनाचंच प्रमुख आपल्याजवळ स्थान आहे. म्हणून शरीर एक वेळेला आपण आजारी पडलो किंवा मृत्यूच्या वेळेला शरीरापासून आपण अलिप्त होतो, पण शरीर म्हणजे आपण आहोत असंही म्हणता येत नाही. ह्या पंचस्कंदाच्या स्वरूपामध्ये जे काही मी संकल्पना आपण उत्पन्न करतो, हे जे मी म्हणतो त्याला आपल्यामध्ये क्लिष्ट मनोविज्ञान म्हटलेलं आहे. हे क्लिष्ट मनोविज्ञान आहे. हे क्लिष्ट मनोविज्ञान काय होतं, माणूस जेव्हा मरतो तेव्हा ते नष्ट होतं, तिथे राहत नाही.
आणि मग त्याच्यातून जी कॉन्शियसनेस किंवा जाणीवा त्याच्यातून जे बाहेर पडतात ते मात्र पुढच्या त्याच्या त्या भौतिक जे शरीराचे जे काही भौतिक तत्व आहेत त्याची संतती हा शब्द संतती शब्दाकडे आपण लक्ष द्या. म्हणजे तेच नसतं, त्याच्यातून ते उत्पन्न होणारी नष्ट होणे ह्या शरीराचा धर्म आहे. उत्पन्न होणारे नष्ट होणे हा मनाचा धर्म आहे. या ठिकाणी स्थिती नाही. उलट विज्ञान काय सांगतं? उत्पन्न होणे, स्थित राहणे आणि लय होणं. परंतु बुद्धिझम असं सांगतं उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हेच नामरूपात्मक किंवा पंचस्कंदात्मक जे व्यक्ती, पुद्गल आणि सत्व आहे त्याचा स्वभाव कंटिन्यू चालू आहे. म्हणून या ठिकाणी अनित्य तत्व जर समजलं ते जे काय अंतर्बाह्य आहे, आपलं शरीर आहे, आपलं मन आहे, आपले इंद्रिय आहेत, आपले विचार आहेत, आपले भावभावना आहेत, ह्या सगळ्या अनित्य आहेत. म्हणजे सातत्याने परिवर्तन होताना आपल्याला दिसतात. आणि बाह्य जे काय आहे, आता बाह्य विश्लेषण करत असताना भगवान बुद्धांनी काय विश्लेषण केलं? पृथ्वी धातू, अपधातू, तेज धातू, वायू धातू, आकाश धातू, पुढे जाऊन विज्ञान धातू. हे विज्ञान धातू म्हणजे कॉन्शियसनेस सुद्धा एक अणुपरमाणूच्या स्वरूपात खूप सूक्ष्म स्वरूपामध्ये आणि परिवर्तन होणारा तो स्वरूप जो आहे तो सुद्धा आहे असं मांडलेलं आहे. आणि पुढे जाऊन मग अंकिंचायंतन, त्याच्यानंतर ना संज्ञायंतन, हे चार जे आहेत आकाश, अंकिंचायंतन, पुन्हा ना संज्ञा हे जे भाग आहे सगळे विज्ञानांतन वगैरे हे चार आहेत, अतिसूक्ष्म घटक आहेत, अतिसूक्ष्म अणुपरमाणू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी नामरूपात्मक जो मनुष्य आहे तो नामरूपात्मक मनुष्य या पंचस्कंदात्मक मनुष्य त्याची संतती जी असते ते जन्म घेते असं बुद्धिझम मानतो. आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत आणि फक्त भौतिक तत्वांचाच पुनर्जन्म मानत नाहीत. आता मग या ठिकाणी आपल्यासमोर जो प्रश्न उत्पन्न होतो, बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रकारचा पुनर्जन्म मानत होते? तर या ठिकाणी तुम्ही जर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आत्म्याचा पुनर्जन्म नाकारलेला आहे. हे बुद्धांनी पण नाकारलेलं आहे. बाबासाहेब तर नाकारणं स्वाभाविक आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर तेवढेच पारंपरिक आहेत आणि तेवढेच आधुनिक पण आहेत. कारण पारंपरिक तुम्ही तत्वज्ञान घेतल्याशिवाय तुम्ही आधुनिक स्वरूपामध्ये त्याला मांडूच शकत नाही. आणि म्हणून तुमचा बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा आधार बुद्धांचं पारंपरिक तत्व आहे. आणि म्हणून ते सांगतात, बुद्ध सुत्त पिटकात असं म्हणतात, या सुत्तामध्ये तसं म्हणतात. म्हणजे ते काय करतात? रेफरन्स देतात म्हणजे ते आधार देतात. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी परंपरागत आधार देऊनच मग त्याला वैज्ञानिक कसोटी लावलेली आहे, त्याला तार्किक कसोटी लावलेली आहे. आणि भगवान बुद्धांनी स्वतःच म्हटलेलं आहे, मी जे काय उपदेश करत आहेत त्याला तार्किक कसोटी लावा आणि त्याला अनुभवी कसोटी लावा, त्याशिवाय तुम्ही ते मानू नका. म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जे करतात ते 100% बुद्धिस्ट वाटतात. त्यांना कुठल्याही प्रकारची शंका घेण्याची या ठिकाणी वावच नाही. आता सगळा गडबड कुठं होतं? आपल्या बुद्धीचा आणि आपल्या विद्वानांचा गडबड आहे. म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे बरोबर पारंपरिक बुद्ध धर्माची व्यवस्थित मांडणी करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांच्या पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा, पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा, याबद्दल व्यवस्थित विश्लेषण, फिलॉसॉफिकल विश्लेषण झालं पाहिजे, तात्विक विश्लेषण झालं पाहिजे, तर बाबासाहेब आंबेडकर समजू शकतात, अन्यथा नाही समजू शकत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे का? तर आहे. तर कुठल्या स्वरूपात आहे? मग ते म्हणतात पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. म्हणजे बुद्ध जे बोलतात तेच बाबासाहेब बोलत आहेत, नामरूपात्मक संततीचा पुनर्जन्म. तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे चार महाभूत ज्या विश्वातून आलेले आहेत, जिथून पृथ्वी धातू आलेला आहे, पाणी आलेलं आहे, हवा आलेली आहे, किंवा जे अग्नी आलेलं आहे, जे आपले चार महाभूताने जे शरीर बनलेलं आहे ते चार महाभूतात पुन्हा ते विलीन होतात. आणि त्याचप्रमाणे आपलं जे कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, हा जो भाग आहे, तर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा म्हणत असताना त्या ठिकाणी तथागतांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि मग तथागतांच्या एक्झाम्पलविषयी ते असं म्हणतात की तथागतांनी विकारातून तथागत परित्यक्त आहेत, तृष्णेतून ते मुक्त आहेत. आणि म्हणून तथागतांचा पुनर्जन्म होतो किंवा होत नाही, तर या बाबतीमध्ये ते असं म्हणतात या तथागताला पुनर्जन्म तथागतांचा होतो का आणि पुनर्जन्म तथागतांचा होत नाही का, हे दोन्ही कॅटेगरी तथागतांना लागू होत नाहीत. मग कुणाला लागू होतात? ज्यांच्यात विकार आहेत,
ज्यांच्या तृष्णा आहे, ज्यांच्यामध्ये अजून उपादान आहे शिल्लक, अशा लोकांना पुनर्जन्माची संकल्पना लागू होते. आणि बुद्धांनी तेच म्हटलेलं आहे, जर तुम्हाला या दुःखात चक्रातून मुक्त व्हायचं आहे, जन्म आणि मृत्यूतून मुक्त व्हायचं आहे, तर मग ते म्हणतात मग्गा नंग अट्टांगिक मग्गो सेट्टो, या मार्गाने तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला निर्वाण प्राप्त होऊ शकेल. निर्वाण प्राप्त म्हणजे परमार्थ ज्ञान, यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकेल. म्हणून बौद्ध धम्मातील जे पुनर्जन्माची संकल्पना जी आहे ते नामरूपात्मक पंचस्कंदात्मक या संततीचा पुनर्जन्म बुद्धिझम मांडतो. हे खूप डीप आहे आणि विद्वान लोकांनी याच्यावर चर्चा करावी. फक्त पटकन आपण आपलं मत बनवण्यात काही हाल नाही किंवा त्याच्यात काही फायदा होत नाही. म्हणून या ठिकाणी भौतिकवादी पुनर्जन्म, आत्मवादी पुनर्जन्म आणि पंचस्कंदात्मक नामरूपाच्या संततीचा पुनर्जन्म या 3 प्रकारच्या संकल्पना आहेत. त्याचा तोलनिक अभ्यास तार्किक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे अनुभव दृष्टिकोनातून, कारण अनुभव या ठिकाणी फायनल आहे. अनुभव असेल तर तुम्हाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. कारण तुम्ही जर साखर गोडच आहे असं म्हटलं तर तुम्हाला कोण चॅलेंज करा, का तुमचा अनुभव आहे, तुमच्या जिभेचा तो अनुभव आहे. तर अनुभवाला जास्त महत्त्वाचं स्थान आहे, बोधात्मक ज्ञानाला जास्त महत्त्वाचं स्थान आहे. तर या ठिकाणी या 3 प्रकारच्या ज्या पुनर्जन्माच्या ज्या संकल्पना आहेत, या 3 प्रकारच्या पुनर्जन्माच्या संकल्पना तोलनिक आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून इथं भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानातील मूळ गाभा जो आहे तो अनित्य, अनात्म, दुःख आणि अशुभ या 4 पूर्ण फाउंडेशनवर उभा आहे. अनित्य म्हणजे सर्व काय, अनित्य म्हणजे परिवर्तन होणार आहे, कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, नित्य नाही. अनात्म याचा अर्थ की कुठल्याही गोष्टीमध्ये नित्य तत्व नाही, जे काय आहे ते अनित्य आहे. म्हणून या ठिकाणी ज्याला आपण मी म्हणतो, ज्याला भोगता, ज्ञाता, ते सगळं मन आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. भगवान बुद्ध जे बोलतात तेच बाबासाहेब आंबेडकर बोलतात की ज्ञाता, भोगता हे जे काय आहे ते सगळं आपलं मनच असतं. इथं कुठल्याही प्रकारचा नित्य पदार्थ नसतो. आणि म्हणून परंपरागत आपण जर पाहिलं की थेरवाद परंपरामध्ये 6 प्रकारचे कॉन्शियसनेस विज्ञान मांडतात. थेरवाद परंपरा नागार्जुननी सुद्धा 6 प्रकारचेच कॉन्शियसनेस मांडलेले आहेत. आणि तेवढंच फक्त याच्यामध्ये असंग आणि वसुबंधू जी योगाचाराची भूमिका आहे त्यांनी मात्र 9 प्रकारचे कॉन्शियसनेस मांडलेले आहेत. आता याच्यामध्ये जर गणना केली आपण सगळी तर थेरवादामध्ये सुद्धा जेव्हा माणूस मरतो, मेल्यानंतर त्याच्यातलं जे विज्ञान निघून जातं तर त्याला भगवान बुद्धाने सुद्धा पटीसंधी जे त्याला भवंग विज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि द्वादश निदानामध्ये जर आपण पाहिलं अविद्या पच्या संखारा, संखार पच्या विज्ञान, म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञानाने युक्त असलेलं हे कॉन्शियसनेस, हे चित्त, हे माइंड, त्यांनी काय केलेलं संस्कार कर्म केलेले आहेत. आणि हे कर्मबीजाशी युक्त असलेलं विज्ञान पटीसंधी म्हणजे गर्भाशयामध्ये प्रवेश केलेला आहे. हे 3 गोष्टी द्वादश निदानामध्ये. आणि मग गर्भाशयामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी माता पिताचा समागम आवश्यक, याला दुमत नाही. परंतु या ठिकाणी बाहेरून हे कॉन्शियसनेस येतं, हे चेतना येते, हे विज्ञान येतं असं बुद्धिझम मानतो. आणि मग हे जे पटीसंधी विज्ञान जे आहे हे पहिलं गर्भाशयात प्रवेश करणार आहे. आणि त्याच्यानंतर वियानपच्या नामरूप, मग त्याच्यामध्ये शरीराची निर्मिती आहे, मनाची निर्मिती, नामरूपपच्या षडायतन 6 इंद्रिय त्याचा विकास आहे. मग पस्स म्हणजे त्याचे विषय आले, वेदना म्हणजे संवेदना आल्या, मग त्याची तृष्णा आली, त्याच्या उपादान आलं, प्रबळ आसक्त आली. आणि मग या जन्म झाल्यानंतर जे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्यात त्याच्या आधार आपण जे कर्म करतो आणि त्या कर्माचं सगळे बीज किंवा कर्म संस्कार हे भव याच्यामध्ये रूपांतरित होतात. आणि मग भवपच्या जाती आणि जातीपच्या जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोर्मनस ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणजे या एक आपल्याला सगळ्यात डीप आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण जर शिकवण कुठली असेल तर हीच आहे. आणि मग भगवान बुद्ध सांगतात या द्वादश निदानामध्ये आपल्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे त्याला 2 कारणं आहेत. एक आहे क्लेश आणि एक आहे कर्म. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं अविद्या, तृष्णा आणि उपादान हे क्लेश आहेत आणि संस्कार आणि भव हे कर्म आहेत. आणि बाकी ज्या 7 गोष्टी आहेत ते दुःख आहे जे आता आपल्या समोर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत पंच उपादान स्कंदा दुःख, जोपर्यंत उपादान आहे, आत्मा बी निवेश आहे, मी म्हणून एक धारणा आहे, माझं म्हणून जे धारणा आहे हे अविद्या आवरण आहे. ह्याला अविद्या आवरण म्हणतात. अविद्या म्हणजे काय, मी आणि माझं मानणारे जे लोक असतात हे अविद्याग्रस्त लोक असतात, अविद्याचं आवरण त्यांच्यावर असतं. आणि म्हणून क्लेशावरण आणि
अविद्या आवरण हे 2 आवरण आहेत. या 2 आवरणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि या 2 आवरणातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धाने आपल्याला पुण्यसंभार आणि ज्ञानसंभार या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुण्यसंभार म्हणजे काय? करुणा आहे. ज्ञानसंभार म्हणजे काय? प्रज्ञा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये संक्षिप्तपणे पूर्ण बुद्ध धम्माचा सार सांगितला. धम्म म्हणजे काय आणि मग त्याच्यामध्ये म्हणतात प्रज्ञा आणि करुणा म्हणजे धम्म आहे. सर्व सारांशित आहे. म्हणून आपल्याला आपल्या भावना ज्या आहेत त्या करुणेमध्ये रूपांतर करायचे आहेत आणि आपले जे विचार बुद्धी जे आहे ते यथार्थ ज्ञानामध्ये म्हणजे प्रज्ञेमध्ये रूपांतर करायचं आहे. आणि जोपर्यंत ह्या विश्वाचं स्वतःचं मनाचं भावनेचं विचाराचं चित्तवृत्तीचं आणि या जगाचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण मुक्त होत नाही. म्हणून मुक्तीचा मार्ग हा ज्ञान मार्ग आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी धम्म म्हणजे प्रज्ञा आणि करुणा म्हणजे धम्म आहे. आता राहिली बाजू या ठिकाणी आईविषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी हे दोघंही पती पत्नी या भोसले कुटुंबियातून जे निघून गेलेले आहेत हे खूप चांगली लोक होती आणि यांच्यामध्ये सांघिक वृत्ती सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती हे खूप होती. संडे आला शनिवार आला हे सगळे कुटुंब या ठिकाणी एकत्रित यायचे आणि पूर्ण जेवण खाणं पिणं त्यांच्याशी बसणं गप्पा मारणं हा त्यांचा नित्य नियम होता. आणि ही सगळी लोक धार्मिक लोक होती आणि व्यवस्थित आपल्या मुलांना मार्गदर्शन करणारी सगळ्यांना आपण असं म्हणता येईल भोसले कुटुंब तसं भावनाप्रधान कुटुंब आहे. आणि भावनिक कुटुंब असल्यामुळे हे सगळ्यांना पकडून ठेवणं सगळ्यांशी प्रेम करणं सगळ्यांशी मैत्री करणं ह्या कुटुंबाचा एक विशेष करून स्वभाव आहे. या ठिकाणी आज मेश्राम साहेब पण उपस्थित आहेत. त्यांना बघून आनंद झाला. शरीर अजून तंदुरुस्त आहे आणि व्यवस्थित आहे. तर असंच ठेवत राहायचं कारण माणसाच्या जीवनातलं आयुष्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे आपल्याला अनेक करोडो रुपये खर्च करून जी गोष्ट मिळणार नाही ते मात्र आपलं आयुष्य असतं. एक एक दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. का आता आपलं वय झालं आहे आता जायचंच आहे सगळ्यांना कोण राहायचं आहे. आपण नको म्हणता आपल्याला घेऊन जाणारच आहे. हा निसर्गाचा तो नियम आहे. कारण भगवान बुद्धांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जन्मामध्येच मृत्यू लपलेला आहे. त्या 100 वर्षांनी 90 वर्षांनी नाही जन्मामध्येच मृत्यू लपलेला आहे. तारुण्यामध्येच म्हातारपण लपलेलं आहे. आरोग्यामध्येच रोग लपलेला आहे. हे सगळं जीवनामध्ये आहे. जाती जरा व्याधी आणि मरण सगळ्यांना कंपल्सरी आहे. सगळ्या सत्वांना कंपल्सरी आहे. आपण सगळेच त्याच्यामध्ये बद्ध आहोत. म्हणून मिळालेलं जीवन हे अनमोल जीवन आहे. या जीवनाचा एकच सदुपयोग करायचा असतो की प्रज्ञा आणि करुणेचं प्राप्त करून कसं आपल्याला निर्वाण प्राप्त होईल कसं आपण अर्हत होऊ कसं आपण बुद्ध होऊ यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ठीक आहे. मी जास्त बोलत राहिलो तर पुन्हा ह्याच्यामध्ये खूप विश्लेषणाचा भाग आहे परंतु मी जास्त न बोलता या ठिकाणी आपण जे काही पुनर्जन्माच्या 3 संकल्पनाचा मी निर्देश या ठिकाणी केलेला आहे आणि बुद्ध धर्माची जी पुनर्जन्माची संकल्पना आहे पंचस्कंदात्मक नामरूपात्मक संततीचा पुनर्जन्म मानला जातो. कारण भगवान बुद्धांनी स्वतःच आपल्या अनेक जन्माविषयी 500च्या जादा त्यांचे जातीस्मरण त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबेन आणि पुन्हा या ठिकाणी आईला श्रद्धांजली वाहून मी माझं संक्षिप्त प्रवचन या ठिकाणी थांबवतो. तुम्ही शांतपणे ऐकलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय